वेलकम टू द व्लॉग गाईज. आम्ही आलो एक गावी. तुम्ही शॉर्ट क्लिप्स बघितले असतीलच. तर आता आम्ही चाललो आमच्या गावच्या मंदिरात, कारण का तिकडे आज आमच्या गावी वाडी पूजा आहे. तर वाडी पूजेसाठी पहिलं जाऊन देवाचं आमचं कुलदेवताच्या इथे जाऊन पाया पडलं जातं, तिकडे आमंत्रण दिलं जातं. त्यानंतरला मग सुरुवात होते बाकीच्या कामांसाठी. बाकी सगळ्या गाडीने गेलेत, आम्ही दोघं चालत चाललो. आणि मागे पण आमचे काका एक काका आहेत, ते चालत येत आहेत. सीन असं आहे की आम्हाला फक्त फिरायचं आहे. आम्ही कुठल्या कामाने नाही आलो आहे, आम्ही फक्त फिरायला आलो आहे. आम्ही पाया वगैरे पडायला, कारण का मी खूप टायमापासून गावी मला यायला मिळत नव्हतं ड्यू टू सम वर्कलोड. आणि बाकी काही नाही, आपल्या बाकीचं काही सीनच नाही. तर भेटूया पुढे मंदिरात पोचल्यावर. गावी आले कसं ऊन आहे, पण मुंबईसारखे छटके नाही लागत आहे. विटामिन डी वाला मुंबईमध्ये मी आता फिरत असतो ह्या टायमाला तर मी खतम होतो. कारण का आम्ही लास्ट दिवशी म्हणजे नाही बोलत आहे. आता हा ब्लॉग यायचा अगोदर मला सॉन्ग रिलीज होईल, पण मी सॉन्गच्या शिवाय एवढी शूटमध्ये होतो. जेव्हा मी बाहेर गेलो आहे, भाई साब अर्धा मारून आलो. अद्वैत कसबले ह्यांची आम्हाला मिस कॉल येऊन गेलेले आहेत. तसं आम्ही नेटवर्कमध्ये आलो तसं आम्हाला दिसलं आहे. आमच्या गावी नेटवर्क नसेल हे सगळ्यात फायद्याचं काम आहे. हां, मग फोन डब्बे होऊन जातात. किती पण लाखो करोडचे असते ते. हां, नेटवर्कच नाही, विषय संपला. विषयच संपतो बाईक. नेटवर्क नाही, फोन कामाचा नाही. लवकर होऊन बट थोड्या दिवसात सीन कसं आहे, फोनला नेटवर्क नसलेलं हे चांगलंच आहे. थोड्या दिवसात नेटवर्क येणार आहे, कारण की आमच्या इथे पण आता टावर बांधलाय. टावर बांधलाय, पण सीन कसं माहिती आहे, नेटवर्क असला ना तेव्हा सगळे परत फोनमध्ये घुसून जाणार. मग फायदा नाही. हां, आता जाऊ दे, आपण ते नंतर बघू कधीचं. आता आपण डायरेक्ट मंदिराचं बघूया. चलो, पोचलं मंदिरात, बघून घ्या एकदा आमचं मंदिर. असं सुंदरसं आमचं हे गावचं मंदिर. हे दोन मंदिर आहेत. हे नवीनवालं आहे जे इकडे आता मी तुम्हाला दाखवतो, हे आमचं जुनंवालं बाजूलाच. तिकडे आमचे कुलदेवता वगैरे सगळे आहेत. शंकरावांचं मंदिर खूप सुंदर बनवलं आहे. जाऊन आतून पण बघूया एकदा, मंदिरात भेटूया. अशा प्रकारे आमचं हे मंदिर आतून काही तिकडे गाभाऱ्याचे ते जाऊ नाही शकत. सो पीसफुल प्लेस. हे जुनं गावदेवी माते वागदाय जळगाय मानाय काटाय काळीश्री सोळाशे देवी तुला हाक मारतोय आम्ही. आमच्या वडिलोपार्जित ज्या काही तुझ्यासारख्या मूर्ती होत्या त्या पूर्ण जीर्ण झालेल्या होत्या आणि त्या नवीन घडवण्यासाठी आम्ही तुझ्या इथे येऊन पावत्यावर विचारून तू कौल दिला होतास की फक्त पाणी उतरताना मला एक विडा आणि नारळाचं फळ आणून ठेवा. त्याप्रमाणे आम्ही आज आलेलो आहे. पण आज ती दोन्ही कार्य एकाच दिवशी होणार आहे, पाणी उतरणं आणि पाणी चढवणं. याच्यात आमच्यात जर बालगोपाळा करून कोणाकडून काही चुका होत असेल काय असेल तर तू आम्हाला तू जाणीव करून दे. पण आज ह्या कार्यक्रमाला मालकीन म्हणून गावाची चतुर्सीमेची रक्षण करणारी तू आहेस. तू उभी राहा आणि हा ठेवलेला नारळ आणि विडा मान्य करून दे. सगळ्यांना सुपती दे. सगळ्यांच्या मनातल्या ज्या ज्या चांगल्या इच्छा आहेत त्या मनोकामना परिपूर्ण कर आणि पुढचा कार्यक्रम चांगला यशस्वी पार पडेल. जसं बघितलं आता मंदिरात सगळं पूजा वगैरे करून झाली. सगळ्यांना डायरेक्ट घरी जायचं असतं नारळ द्यायला, पण आम्ही आता चाललो आहे पहिलं पांडवाच्या गाठीच्या इथे. सो ही पांडवांची गाठी आहे की ही पांडवांची गाठी आहे. ते सगळे पुढे गेलेत तर आपण पण यांच्यासोबत पुढे जाऊया, कारण का आपण आपल्याला काय माहिती नाही इकडे. बघा, ज्याला राहायला यायचं असेल इकडे त्यांच्यासाठी होमस्टे पण आहेत ह्या साईडला. बघा, तर आमचे घर आहेतच आहे आणि आमचे घर तर आहेतच. माझ्या घरी आमच्या घरी कोणाच्या पण घरी येऊन तुम्ही थांबू शकता, काय प्रॉब्लेम नाही. फक्त निघताना पहिलं सांगून निघा. डायरेक्ट येऊ नका, नाही मारतील गाववाले. पोचल्यावर दाखवा, ऊन खूप आहे, बेकार आहे. अशा प्रकारे आमच्या कुलदेवतांची स्थापना झाली. संध्याकाळी आता आमच्या वाडी पूजा आहे. आता टाईम किती झाला आहे, आय थिंक 4 वाजलेत.
4:30ची काहीतरी पूजा आहे, वाडी पूजा. जस्ट जेवण वगैरे झालं सगळ्यांचं. पहिल्या पंक्तीत बसलो, पण त्या पहिल्या पंक्तीत बसण्याचं नंतर त्या लोकांनी अख्ख्या जेवढ्या पंक्ती बसल्यात ना तेवढ्या पंक्तीमध्ये मला वाढायला लावलं. माझी हवा झाली आहे टाईट आणि जेवण तर सुंदर होतं, पण आता एवढं जास्त जेवण झालं आहे ना की शतपावली करायला आम्हाला जावं लागतं. बघा तो मागे तिकडे चालतोय बघा, तो तिकडे हां. आधी ब्लर दिसेल, त्याला जवळ आला की दिसेल, तो थोडा दिसेल. हां ह्याला पण सबस्क्राईब करा, फॉलो करा. आहे नाव बोल अरे इंस्टाग्रामला आहेस ना, कीबोर्डिस्ट रोशन 0 हा. तर इंस्टाग्रामला त्याला पण जाऊन चांगला कीबोर्ड प्लेअर आहे. जसा आपला अद्वैत वाजवतो तसाच हा पण वाजवतो. सध्या तरी भाव प्रोग्रेसमध्ये आहे आमचा. बिचाराचा लास्ट टाइम फोन चोरीला गेलाय, आयफोन. त्याने पण एकदम त्याच्या ह्याच्याने घेतला, फुल मेहनतीने स्वतःनेच घेतला आयफोन. आमचा बघा तो गणपती, तो एक त्याला तो तिकडे आहे, तरी पण सांगतात काय बोलू का, एवढा हळूहळू चालतो ना, काय बोलायचं आता. मी मगाशी तुम्ही गेलेलो त्या साईडला जिकडे मी आता चाललोय परत, पण मगाशी मला ब्लॉक करता आला नाही, कारण का ना त्याच्या फोनची स्टोरेज चाललेली फुल. तर आता तरी नसेल म्हणजे केलं आहे मी, स्टोरेज खाली केलं आहे. ह्याच आता ब्लॉगच्या व्हिडिओ सगळ्या दुसऱ्या फोनमध्ये आम्ही शिफ्ट केले आहेत. सीन असं आहे की मला आधीचे 2-3दा फोन येऊन गेलेत, तर ह्याच्यासाठीच असेल कॉल की सॉन्ग रिलीज आहे 6 तारखेला आणि मी गावी आहे. तर त्याला मला अकाउंट्स द्यायचे आहेत, पासवर्ड द्यायचे आहेत अकाउंटचे. त्याला असं अकाउंटचे पासवर्ड वगैरे पाठवून ठेवलेत, बट कसं डबल व्हेरिफिकेशन होते ना, तर डबल व्हेरिफिकेशनसाठी मला नेटवर्कमध्ये राहावं लागेल. जोपर्यंत मी नेटवर्कमध्ये नसेल तोपर्यंत तिकडे तो काही करू शकणार नाही. आय थिंक त्यासाठीच तो मला कॉल लावत असेल. आणि मला इतकं पक्क आहे 4-5 शिवाय आता मी खाणार आहे भरभरून. तर बघा आता आम्ही पाया पडत थांबलो इकडे. त्यांनी चालू केलं का? हा चालू केलं ना ब्लॉगर. एक टायमाला होता ब्लॉगर, मी पण विसरू नको. पाया पड ब्लॉग चालू आहे. बघू शकता आम्हाला दोघांना आता तो फेमस, आता फेमस इंस्टाग्राम. देवा अक्कल दे रे मला. बस बघतो मी तुला, 2 मिनिटं. टिक्का लावला आता समजलो मी. आणि पाया पडल्यात, तेव्हा पाया पडू. या पोरांची मृत्यू पक्की आहे. ह्या पोरांची मृत्यू पक्की आहे. ह्या पोराची फक्त ह्या. इकडे बघ हा बघा, हाच तो बाबू काकी. भेटूया आपण परत. संपूर्ण लांजेकर भाग्यवंत दरवर्षी तुमची यथामती सेवा करतात. त्यांची सार्वजनिक सेवा दरवर्षी केलेली आहे ती मान्य करून घ्या. यात काय कुशळ्या चुका झाल्या असेल, चुका क्षमा तुम्ही समर्थ आहात, चुका क्षमा करा. केलेली सेवा हे मान्य करून घेऊन सर्व कुटुंबिय तुमची जाणं कृपा ठेवा. प्रत्येकाच्या मनामध्ये चांगल्या इच्छा मनोकामना असतील, चांगल्या इच्छा मनोकामना सगळ्यांच्या कल्पना करा. प्रत्येकाच्या नोकरी धंद्यामध्ये चांगल्या श्राद्ध करून द्या. जी गावनाडी गावी असेल, परगावी असेल, देशप्रदेश असेल, त्यांच्या तुमची कृपा ठेवून त्यांच्याही सर्वांच्याही मनोकामना सगळ्या परिपूर्ण करून जी काय लहान मुलं शाळेत त्यांना शालेय शिक्षणामध्ये चांगल्या विषय प्राप्त करून द्या. आणि चांगली उत्तरोत्तर सेवा करून घेऊन त्यांना सर्वांना त्या वाडीवर तुम्ही ह्या संपूर्ण वाडीवर तुमची चांगली कृपा ठेवून सर्वांचं संकलन करा. सर्वांना सुखी संभाळा. सत्यनारायण महाराज की जय. नमस्कारांनी समर्पयामि. संपूर्ण कुटुंबाचं रक्षण करून सगळ्या इच्छा मनोकामना सगळ्या परिपूर्ण करा. सर्वांना सुखी संभाळा. सत्यनारायण महाराज की जय.